भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील 7 न्यायमूर्तीच्या खंडपीठाने ऑगस्ट 2024मध्ये एक निकाल दिला आणि त्या निकालाच्या माध्यमातून राज्यांना आता त्यांच्या राज्यातील अनुसूचित जातीतील अबकड वर्गीकरणाला त्या ठिकाणी मंजुरी देण्यात आली आणि त्या आधारेच राज्य शासनाने पाटणा उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली आणि त्या समितीने आता मार्च 2026मध्ये राज्य शासनाला एक अहवाल सादर केलेला आहे आणि या अहवालाच्या माध्यमातून आता महाराष्ट्रामध्ये अबकड वर्गीकरणाच्या अनुषंगाने प्रक्रिया कार्यान्वित केली जाईल अशा पद्धतीचं भाकी त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे। परंतु उपवर्गीकरणाला एका बाजूनं विरोध होतोय तर दुसऱ्या बाजूला उपवर्गीकरणाच्या बाजूने सुद्धा त्या ठिकाणी समर्थनार्थ या ठिकाणी वेगवेगळ्या जातीचे नेते अगदी रस्त्यावर उतरून आपली मतांतरे मांडतायत। परंतु एका बाजूला जर आपण पाहिलं तर या अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणामध्ये जो सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो मातंग समाज आणि या मातंग समाजाचे जे मातंग शक्ती महाराष्ट्र या संघटनेचे जे नेते आहेत आणि उदगीर विधानसभेचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी अगदी रस्त्यावरती आणि सभागृहामध्ये सुद्धा आमदार असताना या उपवर्गीकरणाची मागणी आग्रहाने केलेली होती आणि आता सुद्धा ती वर्गीकरणाच्या बाजूने आपली भूमिका महाराष्ट्रभर परखडपणे मांडतायत। भालेराव साहेब, या सगळ्या विषयाकडे पाहत असताना आता वर्गीकरणाला विरोध पण होतोय आणि तुम्ही वर्गीकरणाच्या बाजूने सुद्धा आपली मतं मांडताय। खरंच वर्गीकरणाची गरज आता आहे का? तुम्हाला काय वाटतंय? अनुसूचित जाती जमातीसाठी शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबमध्ये खऱ्या अर्थानं अनुसूचित जातीचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, यासाठी या शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबची निर्मिती झालेली आहे। ते घटनेतून निर्माण झालेले आहे। खरोखर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे म्हणावे तेवढे उपकार ह्या गोरगरीब समाजावर आहेत, हे कोणीही विसरू शकणार नाही। परंतु या ठिकाणी या उपवर्गीकरणाच्या बाबतीमध्ये सामाजिक लेवलवर जो काही आज ओहापोह होतो आहे, आपण प्रत्येक यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून असेल, फेसबुकच्या माध्यमातून असेल, एक विचित्र प्रकारची व्यवस्था या ठिकाणी निर्माण झालेली अशी दुर्दैवाने मला सांगावंसं वाटतं। आणि ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर आपण सगळेच पायीक आहोत, हे कोणीही नाकारू शकत नाही। असं असताना या उपवर्गीकरणाचा विरोध करण्याची आवश्यकताच नाही, कारण हा निर्णय एका महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही आहे। हा संबंध भारत देशभरामधल्या राज्यातला प्रश्न आहे। खऱ्या अर्थानं आम्ही त्या ठिकाणी उपवर्गीकरणाची मागणी केली आणि याच्या अगोदर ही मागणी झालेली आहे आणि या ठिकाणी उपवर्गीकरणाच्या माध्यमातून VGNTच्या माध्यमातून ENTमध्ये 1, 2, 3, 4 झालेला आहे। कधी त्या समाजामध्ये तेढ निर्माण झाले नाही, कोणी एकमेकावर आरोप केला नाही। मग अनुसूचित जातीतल्या समाज घटकातल्या 59 जातीपैकी पूर्वाश्रमीचा मांग, मातंग, रामोशी, आदिवासी अशा पद्धतीच्या गुन्हेगारी जमात म्हणून ब्रिटिशकालीन व्यवस्थेमध्ये सुद्धा आमच्यावर अन्याय झालेला आहे। तुम्हाला जय महाराष्ट्राच्या माध्यमातून अजयराव मला सांगायला फार दुःखही वाटतं, खेद वाटतो की ब्रिटिशांनी 1871 साली कायदा केला, पूर्वाश्रमीचा मांग, मातंग, रामोशी, आदिवासी अशा काही जातींना त्या ठिकाणी गुन्हेगारी जमात म्हणून नोंद केली, कायदा केला आणि त्या ठिकाणी क्वारंटाईन करायची व्यवस्था निर्माण झाली। महिलांना क्वारंटाईन करायचं, मुलगा जन्माला आला तर तो गुन्हेगार जन्माला येईल म्हणून त्याच्यासाठी क्वारंटाईन करायचं, अशी वाईट अवस्था मातंग समाजाच्या नशिबी आली। पुन्हा भारत देशाला आझादी 1947 साली आझादी मिळाली। किती दुर्दैव म्हणावं लागेल, देश आझाद झाला 47ला आणि गुन्हेगारी जमातीमध्ये मातंग समाज, मांग, मातंग, आदिवासी, रामोशी अशा ज्या काही जाती आहेत ठराविक, ह्या जाती मात्र 1952ला तो गुन्हेगारी कायदा मागे घेण्यात आला। म्हणजे आझादीच्या नंतर सुद्धा गुन्हेगारी जमात म्हणून त्या ठिकाणी आम्ही वावरलेलं आहे। गाव जले हनुमान भार अशा पद्धतीच्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी गाव कुसाच्या बाहेर असलेला पूर्वाश्रमीचा महार आणि पूर्वाश्रमीचा मांग, मातंग अशा पद्धतीच्या 2 जाती त्या ठिकाणी गावाच्या बाहेर राहतात। त्या गावातली जर आजही अवस्था जर आपण बघितली, खरं तर मला तुम्हाला जय महाराष्ट्राला आणि प्रत्येक मीडिया चॅनलला मी सांगेन, या देशाला आझादी मिळून 79 वर्ष पूर्ण होत आहेत, आजही आमचा समतोल त्या ठिकाणी ढळलेला नाही आहे आणि तो आम्ही समतोल राखून आमची अस्पृश्यता, अंधश्रद्धा, आमचा अशिक्षितपणा, आमच्यामध्ये जे अस्पृश्यता निर्माण झालेली आहे त्याच्यामध्ये आमच्याकडे अजून समता, हे आरक्षण कशासाठी आहे हे मुळात समजून घेण्याची आवश्यकता आहे। हे आरक्षण अंधश्रद्धेतून बाहेर पडण्यासाठी, हे आरक्षण अस्पृश्यतेतून बाहेर येऊन त्याची समानता कशी निर्माण प्रस्थापित करता येईल यासाठी हे आरक्षण आहे।
हा काय आर्थिकचं आरक्षण नाही आहे, आर्थिक स्तर उंचावण्यासाठी आरक्षण नाही आहे, किंवा हे आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणातही नाही आहे. परंतु या ठिकाणी अशा दरिद्री नारायण म्हणून जीवन जगणाऱ्या सामाजिक व्यवस्थेमधल्या 59 जातीचा, पूर्वाश्रमीचा महार, मातंग, मांगारुडी, वाल्मिकी, मेहतर, बुरुड, चर्मकार, चमार, ढोर, कक्कया, अशा अनेक 59 जाती आहेत. आता मी सगळ्याचे नावं घेतो तर तुम्हाला त्याच्यातच माझा वेळ जाईल. परंतु या ठिकाणी ह्या प्रमुख जाती काही अस्तित्वात असलेल्या त्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, हीच मनोमन इच्छा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांची होती. म्हणून शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब हे घटनेनं दिलेलं अधिकार, आणि ह्या अधिकारवानातून या ठिकाणी जर मातंग समाजाचा विकास झाला नाही म्हणून आमच्या भावंडांना जर आम्ही सांगत असू किंवा सरकारला आम्ही विनंती करत असू, कोणाच्या घरच्या प्रॉपर्टीतला हिस्सा कोणी मागत नाही आहे. टॅक्स रूपाने जनतेचा पैसा सरकारच्या तिजोरीत जमा होतो, आणि तो पैसा अशा सामाजिक व्यवस्थेची सुधारणा होण्यासाठी विकासरूपी पैसा त्या ठिकाणी खर्च केला जातो, आणि तो विकास आमचा झाला नाही म्हणून आम्ही टाहो फोडतो. आणि ह्या ठिकाणी कोणाचा विरोध करण्याची आवश्यकताच नाही आहे. फार विचित्र पद्धती निर्माण झालेली आहे. फेसबुक, यूट्यूब, फेसबुकवर काय बोलतात, कशा पद्धतीनं अर्वाच्य भाषा करतात. मला तर या ठिकाणी मला काय म्हणायचं, एवढी जर समजा विषमता असेल तुमच्या 59 जातींमध्ये, काही जातीमध्ये, उपजातींमध्ये, तर मग हा तुमच्या ह्या सर्व भावंडांमध्ये आता नेमका विरोध कशासाठी होतोय? उपवर्गीकरण ज्यावेळेस समोर येतं आहे त्या संदर्भात राज्य शासनाच्या पातळीवर सुद्धा त्यासाठी आता प्रक्रिया कार्यान्वित होणार आहे, आणि मग हा विरोध कशासाठी आहे नेमका, की उपवर्गीकरण होऊ नये यासाठी कोण विरोध करते? खरं तर हा प्रश्न फार गहन आहे. या ठिकाणी कुठल्याही पद्धतीनं आरक्षणाच्या भूमिकेची जर पार्श्वभूमी जर खऱ्या अर्थानं समजून घ्यायची म्हटली तर मला जय महाराष्ट्राला विनंती करावी लागेल की मी तुम्हाला तुमचं समाधान 100% करू शकणार नाही. परंतु जेवढा वेळ मला त्या ठिकाणी तुम्ही दिला तेवढ्याच वेळेमध्ये मी एवढंच सांगेन की या अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये खऱ्या अर्थानं हे आरक्षण अत्यंत दरिद्री नारायण, अस्पृश्य, अंधश्रद्धा, अविकसित असलेल्या सामाजिक व्यवस्थेतल्या समाज घटकाचा, वंचित घटकाचा हा विकास झाला पाहिजे, आणि त्या ठिकाणी समता प्रस्थापित झाली पाहिजे, समानता प्रस्थापित झाली पाहिजे, यासाठी आरक्षण आहे. या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सुद्धा आरक्षण नाही आहे, हे समजून घेतलं पाहिजे. या ठिकाणी कुठल्याही पद्धतीनं या आरक्षणातून लोकसंख्या आहे म्हणून आरक्षण मिळालं पाहिजे असाही उद्देश नाही आहे. हा उद्देशच आपणाला कळाला नाही. परंतु एवढं मात्र आहे, हे आरक्षण कुठल्या धर्मासाठीही नाही आहे. आता पेचप्रसंग निर्माण झालेला आहे इथे की या ठिकाणी 1990मध्ये मंडल आयोगाच्या माध्यमातून व्ही.पी. सिंगाच्या सरकारमध्ये या ठिकाणी बौद्ध, नवबौद्ध आणि पूर्वाश्रमीचा महार आणि मांग, मातंग, वाल्मिक अशा ह्या सर्व जातीसाठी वेगवेगळ्या पद्धतीचा एक कायदा करण्यात आला. त्यामध्ये कास्ट सर्टिफिकेटमध्ये सुद्धा नमुना नंबर 6 आणि नमुना नंबर 7 परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्माची दीक्षा घेतल्यानंतर त्या ठिकाणी निर्माण झालेला हा थोडासा संभ्रम आहे. परंतु हा संभ्रम नाही आहे. खरं तर आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आपण जर अनुयायी आहोत, पाईक आहोत, आपण वंशज आहोत, अशा पद्धतीची जर भूमिका आपल्यामध्ये असेल तर तथागत भगवान गौतम बुद्धाच्या विचारावर जर आपण जर चालायचं ठरवलं, बाबासाहेबांनी जो आपणाला विचार दिलेला आहे, जो आपण त्या विचारसरणीमधून जर आपण उभारी घेणार असू तर या ठिकाणी तथागत गौतम बुद्धांच्या विचारामध्ये जर विचार केला तर प्रज्ञा, शील, करुणा याच्यातून तरी आपण काही बोध घेऊ शकतो का? आपण या पद्धतीनं समाज व्यवस्था त्या ठिकाणी सुधारण्यासाठी प्रयत्न करू शकतो का? तर आपण काहीच करत नाही. मातंग समाजाची असली पैदास आणि तसली पैदास ही भाषा आहे काय? तुम्हाला बाबासाहेब जर कळाले असतील, जर बुद्ध कळाला असेल तर ही भाषा बोलण्याची आवश्यकता नाही आहे. आम्ही तुमचे दुश्मन नाही आहे, तुम्ही आमचे दुश्मन होऊ शकत नाही आहे. आम्ही बाबासाहेबाचे अनुयायी आहोत, बाबासाहेबाचे पाईक आहोत. तुम्ही या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा दुजाभाव निर्माण करण्यापेक्षा जर आपल्या घरामधले 4 भावंड असतील, एका आईला जर 4 मुलांना जन्म दिला असेल आणि एक मुलगा श्रीमंत झाला असेल, एक मुलगा सुखासुना समाधानानं संसार करत असेल, बाकीचे 2 मुलं असेच पिछाडीवर असतील, पीडित असतील, तर त्याला तुमच्या भावंडाची अपेक्षा नाही आहे की माझा भाऊ सुधारला पाहिजे, माझा भाऊ अस्पृश्यतेतून बाहेर निघाला पाहिजे. काही लोक म्हणतात तुमच्याकडे अंधश्रद्धा आहे. होय, अरे आरक्षणच त्याच्यासाठी आहे.
अंधश्रद्धा, तुमची अस्पृश्यता, ह्याच्यासाठीच आरक्षण आहे ना. साहेब म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की स्वातंत्र्याच्या 79 वर्षानंतर सुद्धा जे आरक्षण बहाल करण्यात आलं आपल्याला, त्याच्यातून अजूनही या 59 जातींमधल्या जे सामाजिक मागासलेपणाचा जो अनुशेष आहे तो अजून भरून निघाला नाही असं तुम्हाला वाटतं? 100% तत्वतः खरं आहे. भारत देशाला आझादी मिळून 79 वर्ष होऊन देखील आज तुम्हाला मी कितीतरी मंत्र्याचे नावं सांगू शकतो. काय केलं त्या मंत्र्यांनी? काही लोकांनी चांगलं काम केलं नाही अशाची बाब नाही. आमचे नेते माननीय रामदासजी आठवले साहेब असतील, त्यांनी तरुण वयामध्ये त्यांना मंत्रिपद मिळालं, त्यांनीही चांगलं काम केलं त्यावेळेस. या ठिकाणी जयवंतराव आवळे असतील, भाई गिरकर असतील, या ठिकाणी आणखीन नावं जेवढे घ्यावे तेवढी घेता येतील. परंतु या ठिकाणी राजकुमार बडोले असतील, सामाजिक न्यायमंत्री होते. ते काय केलं त्यांनी? लॉर्ड बुद्ध नावाचे चॅनल काढून आरवाच्या भाषेमध्ये तुम्ही जर तेढ निर्माण करत असाल, समाजामध्ये जर त्या ठिकाणी जर तुम्ही दुफळी निर्माण करत असाल, काय कळालं तुम्हाला बुद्ध? वाईट वाटतं. किती टक्के तुम्ही काम केले मला सांगा. मी तुमच्यासोबत आमदार होतो, मला तुमचा विरोध करायचा नाही. तुमच्या बुद्धीची कीव येते की त्या सामाजिक न्याय खात्याच्या अंतर्गत कमीत कमी 5 वर्षामध्ये राज्याचं 35,500 कोटीचं बजेट आहे. केंद्र आणि राज्य पकडलं तर 50 ते 60,000 कोटीचं बजेट आहे. किती टक्के खर्च झाला हो 79 वर्षामध्ये? आज सामाजिक न्याय व्यवस्थेमध्ये गाव जेले हनुमान भार, पूर्वाश्रमीचा महार, पूर्वाश्रमीचा मांग मातंग, चर्मकार गावात आहे, परंतु 2 जाती ह्या गावाच्या बाहेर आहेत. ह्या 2 जातीचा सर्वांगीण विकास काय झाला सांगा? तुम्ही म्हणताय की आजही दलित वस्ती सुधार योजना त्या ठिकाणी एवढ्या वर्षामध्ये सुरू आहे. कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत एवढे मोठमोठे रस्ते झाले. एवढं स्वाभिमानानं आम्ही सांगतो मोदी सरकारमध्ये आमचा एवढा विकास झाला देशाचा म्हणतो. परंतु ह्या गावच्या बाहेरच्या 2 जाती आहेत, 59 जाती त्याच्याबरोबर आहेत, यांचा विकास का होऊ शकला नाही? याच्यासाठी कोण कारणीभूत आहे? का दलित पुढाऱ्यांनी आवाज उठवला नाही? मला समाधानानं बोलावंसं वाटतं. या ठिकाणी आमचे नेते माननीय संजय शिरसाट साहेब सामाजिक न्यायमंत्री आहेत. तू म्याव्या झालं. सामाजिक न्याय खात्याचं बजेट वळतं करताना अजितदादा पवार साहेब स्वर्गवासी अर्थमंत्री असताना आमच्या खात्याचं बजेट वळतं केलं नाही पाहिजे अशा पद्धतीचा उमदा नेता त्या ठिकाणी आवाज उठवत असताना कुठल्या दलित पुढाऱ्याने आवाज उठवला? त्या बजेटचं खऱ्या अर्थानं युटिलायझेशन झालं पाहिजे ह्याच्यासाठी कोणी बोललं? राजकीय पुढारी आपली झोळी भरण्यासाठी मी कुठल्या पक्षात असेल, दुसरा कुठल्या पक्षात असेल, तिसरा कुठल्या पक्षात असेल, आपल्या गळ्यात पट्ट्या घालायच्या, आपली सोय खुर्चीची करायची आणि आपल्या फक्त संसार चांगला चाललाय गाडा. अरे परंतु त्या महारवाड्याचा काय परिस्थिती आहे बघा, त्या मांगवाड्याची परिस्थिती काय आहे बघा, त्या चर्मकाराची काय परिस्थिती आहे बघा, त्या मांगारोड्याची परिस्थिती काय बघा, त्या ढोर ककयाची परिस्थिती काय बघा, इतरत्र वाल्मिक खाटीक जेवढ्या काही जाती आहेत 59 जाती त्यांची काय परिस्थिती आहे बघा. जोपर्यंत आपला भाऊ आपल्यासोबत समता प्रस्थापित करण्यासाठी त्याचा स्तर उंचावणार नाही, त्याची सर्वांगीण विकासाची पायरी जोपर्यंत पुढे येणार नाही तोपर्यंत आपणाला त्यांना साथ दिली पाहिजे, त्यांना हाताला धरून वर आणलं पाहिजे. असा वाद करण्यासाठी आपणाला या ठिकाणी राजकारण करायचं आहे का? अशा पद्धतीची आंबेडकर चळवळ आहे का? अशा पद्धतीचा तथागत गौतम बुद्ध आहे का? आणि या बुद्धाच्या शिकवणीमध्ये आपण जर या ठिकाणी प्रज्ञाशील करुणाचे फक्त 3 तत्व जरी तुम्ही जर पालन केले तर मला वाटते तुम्हाला बुद्ध कळेल. बाबासाहेबांच्या चळवळीला कोणी अपमान करायचा नाही. बाबासाहेबांच्या आंबेडकरवादाला कोणी त्या ठिकाणी गालबोट लावता कामा नये. बाबासाहेब जर आपणाला कळाला तर निश्चित रूपानं आपण एकमेकाला साथ दिलं पाहिजे. आणि जोपर्यंत आपण एकमेकाचे सहकारी होणार नाही तोपर्यंत आपला भाऊ आपला त्या ठिकाणी भावंड आपण एकत्रित राहू शकत नाही. काय केलं हो 79 वर्षामध्ये? किती दलित पुढारी आहेत, कुणाकुणाचं नाव घेऊ? खोब्रागडे असतील, गवई असतील, कवाडे असतील, आंबेडकर असतील, त्या ठिकाणी माननीय प्रकाश आंबेडकर साहेब असतील, आनंदराज आंबेडकर साहेब असतील, त्या ठिकाणी रामदास आठवले साहेब असतील, सुधाकर भालेराव असेल, असे अनेक कितीतरी दलित नावाचे पुढारी जे नवाजलेले आणि गाजलेले आहेत. आम्ही एकत्रित आलो का? मी आठवले साहेबाला सांगितलं होतं, मी प्रकाश आंबेडकर साहेबांना सांगितलं होतं की साहेब महाराष्ट्रामध्येच नाही तर भारत देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी जर एक चंग बांधला, होणाऱ्या मताधिक्यामध्ये जरी आपण एकत्रितरित्या येऊन जर काम केलं, आम्ही सगळे भावंड एकत्रित आलो, महाराष्ट्रातलंच उदाहरण जर दिलं आणि त्या मतदानाच्या टक्केवारीमध्ये मांग, महार, ढोर, चांबार, ककया ह्या सगळ्या आदिवासी, बुरुड, मेहतर, वाल्मिकी, मांगारोडी यांनी सगळ्यांनी जरी एकत्रित जरी त्या ठिकाणी चंग बांधल्याने आपण एक झालो असतो, ऐक्य झालं असतं तर मुख्यमंत्री कोण होईल त्यापेक्षा उपमुख्यमंत्री हा दलिताचा झाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेतली. का नाही आम्ही एकत्रित आलो? का कुठे गेली ती आंबेडकर चळवळ? फक्त बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी. पोतराजाचं आंदोलन मी केलंय सुधाकर भालेरावनी,
आणि ह्याच अबकड्याच्या आरक्षणासाठी, याच व्यवस्थेमधली दरिद्री नारायण व्यवस्था सुधारण्यासाठी मी काय माझा बाप पोतराज नव्हता, मी पोतराज नव्हतं, माझ्या खानदानात कुणी पोतराज नव्हतं, परंतु व्यवस्था आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आंदोलनाची एक दिशा दिलेली आहे. आंदोलन मिठाचं सत्याग्रह, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याचं आंदोलन, महात्मा गांधींनी मिठाचं सत्याग्रह, हे आताच्या आजकालचे जे काही नेते आहेत रोज उपाशी राहतात का, त्यांच्या पोटात काही खाद्यान्नाची गाठ बसलेली आहे का? अरे हे आंदोलन कशासाठी आहे? लाक्षणिक आंदोलन आहे, सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलन आहे. परंतु तुम्ही आम्हाला पोतराजाची अवलाद म्हणताय, काय काय म्हणताय, सहन करतोय, ही आमची भावना समजून घ्या. तुम्ही आम्ही भावंड आहोत. 59 जाती ह्या पराया नाही आहेत. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर तसा जर विचार केला असता तर गुन्हेगारी जातीमध्ये जर खऱ्या अर्थानं आदिवासी, रामोशी, मांग हा जात 1871 साली ब्रिटिशांनी कायदा केलाय, आमच्यावर तो अन्याय केलाय. आणि ते खऱ्या अर्थानं अन्याय तुम्हाला जय महाराष्ट्राच्या माध्यमातून सांगतो. गुन्हेगारी जात म्हणून आम्हाला संबोधलं गेलं होतं. आणि गुन्हेगारी जात म्हणून संबोधलं गेलं असताना आम्ही भारताला आझादी मिळवली कधी? 1947ला. तरीसुद्धा 1952 पर्यंत हा मांग, मातंग या ठिकाणी रामोशी, आदिवासी ह्या गुन्हेगारी जमातीला 52ला आझादी मिळाली भाऊ. आणि 52 पर्यंत 47च्या नंतर 5 वर्षसुद्धा आम्ही गुलामीत होतो, गुन्हेगारी जातीत होतो. अरे आमच्यातली महिला जर एखादी जर गरोदर राहिली तर तिच्या पोटी जर मुलगा जन्माला आला तर तो गुन्हेगारी जमातीचा मुलगा जन्माला येईल म्हणून त्या महिलेला क्वारंटाईन केलं जात होतं. आता आम्हाला कोरोनात कळाला क्वारंटाईन कशाला राहते, पण तो ब्रिटिशांनी आम्हाला क्वारंटाईन करायची व्यवस्था तयार केली होती. आमच्या मुलाला जन्माला आल्यानंतर त्या बालवयामध्ये तो गुन्हेगारी जमातीमध्ये तरबेज होऊ नये म्हणून त्याला क्वारंटाईन केलं जात होतं. हे दुर्दैव नाही आमचं. खरं तर मी तुम्हाला सांगतो की खरं तर गाव जेले, हनुमान भार, मांग महार हे पूर्वाश्रमीच्या 2 जाती गावाच्या बाहेर आहेत. खरं तर आमचा उल्लेख त्या ठिकाणी शेड्यूल कास्टमध्ये झालाच नाही पाहिजेत होता. कारण आम्ही जर गुन्हेगारी जमात असेल तर आम्हाला शेड्यूल टाईपमध्ये टाकलं पाहिजेत होतं. आणि शेड्यूल टाईपमध्ये टाकलं असतं तर पूर्वाश्रमी महार समाजाचा जो काही समाजाचा लेखाजोखा होता ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये त्यावेळेस सुद्धा पूर्वाश्रमीच्या महारांना इंग्रजांनी जमिनी बक्षीस दिलेले आहेत. सुशिक्षित फॉरवर्ड समाज म्हणून त्या ठिकाणी त्या तुमच्या माहितीसाठी सांगतो, गाव कुसामध्ये पाटीलकी राहायची, पोलीस पाटीलकी, फौजदारी गुन्हे असतील तर त्या ठिकाणी कोतवाल कोण? तर पूर्वाश्रमीचा महार. जर महसुली विभाग असेल तर कुलकर्णी असायचा, कुलकर्ण्याचा कोतवाल कोण? तर तो पूर्वाश्रमीचा महार असायचा. परंतु मांग हा गुन्हेगारी जमातीमधला समाज समजला जात होता. हा मात्र मेलेल्या जनावराची ढोरं, मेलेल्या जनावराची चामडी, अत्यंत वाईट अवस्थेतलं काम त्या ठिकाणी करायची व्यवस्था त्या ठिकाणी लागली होती. अशा ह्या वाईट व्यवस्थेतून पूर्वाश्रमीचा महार आणि पूर्वाश्रमीचा मांग म्हणजेच ह्या 59 जातीतल्या अन्य जातीचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. म्हणूनच शेड्यूल ट्राईब आणि शेड्यूल कास्ट ह्या राष्ट्रीय आयोगाची निर्मिती झाली. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांचे उपकार ह्या धर्तीवरला एकही मानवी जीवनातला सजीव असेल, निर्जीव असेल, ह्या कुठलाही पशु, वन्य, अन्य प्राणीसुद्धा उपकार फेडू शकणार नाही. एवढ्या पद्धतीचे अनंत उपकार बाबासाहेबांचे आहेत. आणि आम्हाला स्वाभिमान आहे बाबासाहेबांच्या वंशजांचे. माननीय प्रकाश बाळासाहेब आंबेडकर साहेब असतील, या ठिकाणी आनंदराज आंबेडकर साहेब असतील, त्यांचे सर्व वंशज असतील, रामदास आठवले साहेब असतील, अन्य नेते असतील, सर्वांना माझे हात जोडून विनंती आहे की तुम्ही आमचा विरोध करू नका. आम्हाला समजून घ्या, आमची भूमिका समजा, आमची जे उपाशी असलेलं वातावरण बघा. आमची पोरं शिकू शकले नाहीत हो. आम्ही आता कॉन्व्हेंटमध्ये जाऊ शकलो नाही, आम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये उतरू शकलो नाही. आता तुम्ही आम्हाला अंधश्रद्धा, अमोक तमोक हेडसावण्याचं काम करताय. मला सांगा, हे अबकड वर्गीकरणाच्या नंतर ही अंधश्रद्धा दूर होईल, हे सगळा बॅकलॉग भरून निघेल, तुम्हाला असं वाटते? बघा, 100% शिक्षण हे प्रगतीचा मार्ग आहे. आणि शिक्षणच जर आमच्या मुलांना चांगल्या शाळेमध्ये मिळालं नसेल, जर 10वी-12वीच्या नंतर लई कॉलेजमध्ये जर कुठला प्रावीण्य मिळवला तरी बी पर्सेंटेज त्याचे चांगले वाढत नसतील, त्याला चांगली दिशा जर मिळत नसेल तर त्याची व्यवस्था सुधारण्यासाठी आरक्षणाची आवश्यकता आहे. मग आता 79 वर्षापासून आरक्षण आहेच की. तुम्ही 13% आरक्षणामध्ये सगळेजण 59 जाती आहेतच की. त्यातली प्राधान्यानं जर बघितलं तर महार नंतर मातंग समाजालाच प्राधान्य दिलं जातं. निश्चित. म्हणूनच मला हा प्रश्न आहे. आमचे हे जे दलित पुढारी जे आहेत ना, ह्या दलित पुढाऱ्याला माझा प्रश्न आहे. सर्वच अनुसूचित जातीतल्या 59 जाती आणि आदिवासींनी सुद्धा प्रश्न विचारला पाहिजे की आमच्या 59 जाती, अनुसूचित जाती जमातीमधल्या आणि अनुसूचित जाती आदिवासीमधल्या ज्या जाती आहेत, पोटजाती आहेत,
यांना जर तुम्ही जर एकत्रित विकासरूपी जर गंगा जर आमच्या घरापर्यंत पोचवायचा जर विचार केला असता, आपण जर एक संघ झालो असतो, एका विचारानं प्रेरित झालो असतो, 79 वर्षानंतर तुम्हाला आजही त्या ठिकाणी जनगणनेच्या माध्यमातून फार मोठा पेचप्रसंग निर्माण झालेला आहे. आमच्या लोकसंख्येच्या आकडेवारीमध्ये सुद्धा तफावत निर्माण झालेली आहे. 1961ची जनगणना म्हणते, माझ्यापाशी लिखित स्वरूपामध्ये, मी तुम्हाला चुकीचा सुद्धा आकडा देणार नाही, 1961ला सांगते महार व इतर समाज त्याच्या पोटजाती विचार केला तर 33.94 आणि मांग मातंग मांगारोडी इतर जाती त्यामध्ये 30.99, पुन्हा चर्मकार व चांबार इतर 23.74, मेहतर वाल्मिकी खाटीक 3.25, ढोर ककया उर्वरित 1.88 आणि 6.20. आता त्याच्यात बदल बघा कसा झाला आहे. 2011ची मधल्या मी सांगत नाही, वेळ कमी आहे, 2011ला डायरेक्ट यांची लोकसंख्या 62.22 दाखवण्यात आलेली आहे आणि मांग मातंगाची लोकसंख्या 19.34 दाखवलेली आहे. चर्मकार यांची लोकसंख्या 10.97 दाखवलेली आहे. असा जर फेरबदल एवढा मोठा जर तफावत होत असेल तर मला वाटतं निश्चित रूपानं याचासुद्धा सर्वे होणं आवश्यक आहे. जननदर कशामध्ये वाढतो आणि कशामुळं कमी होतो? सुशिक्षितपणामुळं जन्माचा दर निश्चित रूपानं कमी व्हायला पाहिजे. आता आमचं अज्ञानपण, अशिक्षितपण, अंधश्रद्धा, आमचा तर दर त्याच्यापेक्षा पटीनं वाढला पाहिजे. महार कम्युनिटी आणि मातंग कम्युनिटीमध्ये फक्त 3%चा फरक होता, डायरेक्ट 11.65% कमतरता कशी दाखवली? ही चुकीची आकडेवारी आहे. आणि मी राज्य सरकारमध्ये माननीय अत्यंत अभ्यासू नेतृत्व लाभलेलं माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब भाऊंना माझी विनंती आहे आणि माझे नेते माननीय उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते, माझे नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री माननीय सुनीत्राताई मॅडम, पवार मॅडम यांना सर्वांना, राज्य सरकारना सर्वांना माझी विनंती आहे की या उपवर्गीकरणामध्ये जी तफावत निर्माण झालेली आहे 1961 आणि 2011मधली जी तफावत निर्माण झालेली आहे, ही चिंतेची बाब आहे. हे चिंतेची बाब आहे. आणि खऱ्या अर्थानं जर या ठिकाणी जर अशा पद्धतीनं जर लागूही झालं तर फार मोठं नुकसान प्रत्येकाचंच होणार आहे. याकडे सुद्धा शासनाचीच बार्टीच्या लोकांनीच हे सगळे केलेले आहे. 100% शासनाकडे हे तयार आकडे, माझ्या मनचा आकडा सांगत नाहीये. जर ही चुकीची आकडेवारी आली असेल तर माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदयांनी याचा सर्वे करण्याची आवश्यकता आहे आणि तदनंतर त्या ठिकाणी समतोल नसेल तर 100% 1961च्या जनगणनेमधली लोकसंख्या आधार धरून त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे, उपवर्गीकरणाची भूमिका घेतली पाहिजे, तरच या वंचित असलेल्या समाज घटकाचा विकास होईल. अन्यथा मोठ्या प्रमाणावर अन्यायसुद्धा होऊ शकतो. म्हणून माझ्या भावंडांना माझी विनंती आहे, घाई करू नका. कारण आम्ही काही दुश्मन नाही आहेत, आम्ही काही भारत पाकिस्तानचे काही वैरी नाही आहेत. आम्ही समदुखी प्राणी आहोत, गावाच्या बाहेर राहणारे आहोत, बाबासाहेबाचे अनुयायी आहोत, आम्ही पाईक आहोत, लहुजीची, अण्णाभाऊंची, शाहू महाराजांची, छत्रपती शिवाजी महाराजांची लेकरं आहोत. आणि अशा पद्धतीनं आपण आपला दुजाभाव न करता निश्चित रूपानं सामाजिक व्यवस्था सुधारण्यासाठी सगळ्या भावंडांनी आपण एकत्रित यावं. बाबासाहेबांच्या आंबेडकरी चळवळीला बदनाम होणार नाही याची काळजी घ्यावी. जर सुधारलेला समाज असेल तर आरक्षणापासून आपण दूर जरी गेलो तरी चालेल. असुधारित असलेला समाज, वंचित राहिलेल्या घटकाचा सर्वांगीण विकास हाच आरक्षणामध्ये दडलेला आहे. म्हणून उपवर्गीकरण झालं पाहिजे, ही रास्त भूमिका आम्ही मांडलेली आहे आणि ते झालंच पाहिजे. अशा पद्धतीची पार्श्वभूमी राज्य सरकारने घेतलं पाहिजे. धन्यवाद भालेराव साहेब, तुम्ही अत्यंत सविस्तरपणे हा विषय मांडलेला. एकंदरीत आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये आता हा अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाचा जो विषय आहे तो आता राजकीय आणि सामाजिक पटलावरती अत्यंत धगधगता विषय आहे. त्याच्यावरती सविस्तर आपलं विश्लेषण आणि ज्या पद्धतीने त्याने मातंग समाजाच्या उपवर्गीकरणाची जी भूमिका आहे ती अत्यंत परखडपणे मांडलेली आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टीवरती राज्य शासन नेमकी कोणती भूमिका घेतं आणि त्या पद्धतीनं या सगळ्या जातींना कसा न्याय आणि सामाजिक अनुशेष, मागासलेपणाचा अनुशेष भरून काढण्यासाठी प्रयत्न करतात, हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं होणार आहे. अजय गुडके, जय महाराष्ट्र न्यूज, लातूर.